आहात आता? कीर्तनानंतर तुम्हाला कसं वाटतंय? काय आयुष्यामध्ये बदल जाणवतोय? किती जण कीर्तनाला होता? सगळे होते म्हणजे उरलेले कोणी नव्हते? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होतोय. चला आम्ही तुम्हाला सगळं संक्षिप्तपणे सांगण्याचा प्रयत्न करू. बरं, याच ग्रहातून आहात ना तुम्ही? घरातून नाही ना, ग्रहातून. याच ग्रहाचे आहात ना? ना टाळ आहे ना मृत्युंजय आहे. सगळी साथ तुम्हाला कोणी करायची आहे? तुम्ही करायची आहे. बरं, लवकर तर सोडणार नाहीच आहे मी. तुम्ही सगळे उत्सुक आहात. आणि माऊलींबद्दल सांगायचं, माऊलींची ज्ञानेश्वरी द्यायची म्हणजे इतकी सहज सोपी थोडी नाही ती. बरोबर आहे की नाही? कोण आहेत माऊली? शेजारच्या घरातले आहेत का माऊली? कोण आहेत? आपल्या मंदिरातले ब्राह्मण आहेत का माऊली? कोण आहेत माऊली? सगळं जग माऊली 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 करत असतं. वेड्यासारखं टाळ मृदुंग घेऊन माऊली माऊली करत फिरत असतं. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. त्यात अजून एक चरण ऍड करेन मी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी ऐसे बळ वेडा बोले. असे अनेक अभंग आहेत. तो अभंग सांगणं सोपं आहे, अभंग पाठ करणं सोपं आहे, पण त्याचा फील मनामध्ये आणणं फार अवघड आहे. त्याचा प्रवास मला तुम्हाला थोडक्यात सांगायचा आहे. कीर्तन झाल्यापासून त्यानंतर इथे कोणता आध्यात्मिक कार्यक्रम झाला का? नाही झाला. तुम्ही वाट बघत होता का माझी? वाट बघत होता? बर. दिरंगाई करण्याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की समजा एखाद्याला भूक लागली आहे आणि समोर जेवण ठेवलंय, पण ते जेवण आपण लवकर नाही दिलं तर शेवटपर्यंत तो तिष्ठत राहतो ज्याला खरी भूक लागलेली असते. बरोबर आहे की नाही? बाकीचे सगळे वडापाव खाऊन राहणारे असतात ते वाट वाकडी करून निघून जातात आणि ज्याला खरी भूक लागलेली असते तो तिथेच थांबतो. सो तुमची भूक बघायची होती सगळ्यात पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या सगळ्यांचा कृपाशीर्वाद एवढा आहे ना की या ताईला एवढ्या ठिकाणी जावं लागतंय की त्यातून वेळ मिळेल असा झाला. तरी चातुर्मासामध्ये आम्ही सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं, पण पब्लिकेशन हाऊसने आम्हाला असं सांगितलं की एवढ्या प्रकारामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वऱ्या छापून झालेल्या नाहीयेत, म्हणून त्यांनी थोडा वेळ आम्हाला थांबायला सांगितलं. आणि जेव्हा त्यांनी पब्लिकेशन सुरू केलं तेव्हा आम्हाला संपर्क केला. माऊलींबद्दल खरं सांगायचं झालं इथे मी येऊन ज्ञानेश्वरी देण्याचा उद्देश हाच आहे की ती ज्ञानेश्वरी जी आपण वाचणार आहोत त्याचे काही नियम आहेत. ती अशी पुस्तक किंवा एखादं असंच बघा बरं, साध्या दिलेल्या सूचना पण लोक लवकर ऐकत नाहीत. म्हणजे मी सांगितलेलं काय ऐकणार आहेत? तयार आहात ना? तयार आहात ना? बरं, नाही तुमच्या मोबाईलला अजून रिंगटोन अशाच वाचतायत म्हणून म्हटलं. आता सिरियल पण सुरू झाले असतील, माझा काही दोष नाही बरं का? नाही, आज रविवारच आहे. पण आज स्पेशल एपिसोड असतात ना तुमचे, मोठे मोठे स्पेशल एपिसोड असतात. माऊली कोण होत्या? महाराजांनी सांगितलं, ताईंनी उच्चार केल्याचं मला फार कौतुक वाटलं बरं का. ताई हळूच राहिल्या. नेवासे या गावी खांबाला टेकून संत ज्ञानेश्वर यांनी ग्रंथ लिहिला होता. तर पैठणहून जेव्हा स्वतःची हेटाळणी झाली ना, पैठण गावी गेले ते न्याय मागण्यासाठी. स्वतःची हेटाळणी झाली, तिथे त्यांनी रेड्यामुखी वेद बोलविला. सगळं केलं खरं, पण मनामध्ये दुःख होतं. मला हा समाज अजूनही स्वीकारत नाहीये. आम्हाला या समाजाचं नक्की झालंय तरी काय? शतक होतं 12वं आणि 13वं शतक. इथे तरुण नाहीत असं म्हणताही येणार नाही, काही तरुण आहेत, त्यांना माहिती असेल. 12वं आणि 13वं शतक हे परकीय आक्रमणाची सुरुवात झालेली होती 12व्या आणि 13व्या शतकामध्ये. एवढंच नाही तर आपल्या समाजामध्ये जे ब्राह्मण आणि उच्चवर्णीय होते त्या उच्चवर्णीयांनी खालच्या जातीतल्या लोकांना फार कमी लेखलं होतं. आणि म्हणतात ना, अंडर एस्टिमेट करून ठेवणं की तू कमी आहेस ना, तू कमीच राहणार, तू कधी ग्रंथ वाचू शकत नाहीस. आणि स्वतःच्या अर्थाने स्वतःला जसं सोयीस्कर पडेल तशा अर्थाने त्यांनी ग्रंथांचे अर्थ लावून लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि जातीयता पसरवली होती. यामुळे ज्ञानेश्वर माऊलींना न्याय मिळत नव्हता. ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र तसं फार मोठं आहे. तर पैठणहून पुन्हा आपल्या गावी येताना उद्विग्न मनाने माऊलींनी आक्रोश करून आपल्या निवृत्तीरायांना विचारलं की दादा ना, मला या जगात जगायचंच नाहीये, मला या जगात जगायचंच नाहीये. या जगाला मला सांगायचंय की मला तुम्ही नको, मला तुम्ही कोणीच नको. त्यावेळेस निवृत्तीरायांनी त्यांना मार्गदर्शन केलं की ज्ञाना, असं बोलून चालणार नाहीये. या समाजात आपण आलोय त्यांना सोडण्यासाठी नाही, त्यांचं विचार परिवर्तन करावं लागेल. यासाठी तू काय कर, गीतेचं भाषांतर कर. आणि तिथून पुढे ज्ञानदेवांनी नेवासे या गावी जाऊन गीतेचं भाषांतर करायला सुरुवात केली. आणि सच्चिदानंद बाबांचं असं आहे
की त्यांचं प्रेत चाललेलं होतं. महाराज तुम्हाला माहिती असेल, काही लोकांनाही माहिती असेल, त्यांचं प्रेत चाललेलं होतं एका व्यक्तीचं, आणि माऊली तिथून चालल्या होत्या. तर त्या प्रेताच्या बाजूने जाणारी ती स्त्री, त्या प्रेताची पत्नी म्हणजे दिवंगत झालेल्या व्यक्तीची पत्नी आली आणि माऊलींच्या चरणाला स्पर्श केला. माऊलींच्या तोंडून अब्जूक शब्द निघाले, आशीर्वाद निघाला, सौभाग्यवती भव. आता ती व्यक्ती काय म्हणाली, स्त्री म्हणाली की सौभाग्यवती भव, तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण कसं शक्य आहे, माझा पती तर आत्ताच वारला आहे. तर माऊली म्हणल्या, माझा शब्द कधी खोटा जाणार नाही. आणि ते प्रेत उठलं, ते प्रेत उठलं. ज्याची ज्ञानेश्वरी वाचणार आहात तो कोणी ऐरागैरा ब्राह्मण किंवा व्यक्ती नाहीये, तो नराचा झालेला नारायण आहे. तो नारायण अवतार आहे, जो कृष्ण जन्माष्टमीला जन्माला आला होता 1275 साली. तो नराचा झालेला नारायण आहे. आणि ते प्रेत उठलं आणि त्या प्रेताने आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या चरणी अर्पण केलं. आणि नेवासे गावी माऊली अशा बसायच्या. ते खांब आहे अजूनही तिथे. तुम्ही इतर ठिकाणी जाता, गोव्याला जाता फिरायला, बऱ्याच ठिकाणी जाता फिरायला, तर कधीतरी अशीही एक ट्रिप काढा आणि नेवासे या गावी जाऊन या. तिकडे तो खांब अजूनही आहे, जतन केलेला आहे. आपल्या समाजाची एक प्रवृत्ती आहे, आपण नुसतं पुजून ठेवतो, पूजन आणि आचरण करत नाही. नुसतं पुजून ठेवतो, कळतंय ना तुम्हाला, नुसतं ठेवायचं, त्याचं आचरण नाही करायचं, अशी आपल्या समाजाची प्रवृत्ती आहे. तुम्ही जा तिकडे, तो खांब बघा. माऊली त्या खांबाला टेकून अतिशय सुंदर शब्दात गीतेचं ते वर्णन करायचे. ये मराठीची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. आता मी जशी मराठीतून बोलते, तसे माऊलींनी त्या काळात आपल्या बोलीतून त्या ओव्यांच्या स्वरूपामध्ये ते झरझर 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 येणारं गीतेचं ज्ञान बोललं गेलं. आणि ते बोलणारं ज्ञान बाजूला बसून ते सच्चिदानंद बाबा होते, त्यांनी ते लिहून काढलं आणि ते नंतर ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये प्रकट झालं. ते प्रकट झाल्यानंतर जेव्हा माऊलींनी 21व्या वर्षी समाधी घेतली, 21व्या वर्षी समाधी घेतली, त्यावेळेस माऊलींनी तो जो लिखित स्वरूपातला ग्रंथ होता तो आपल्या समोर घेतला, दादा समोर घेतला आणि माऊलींनी समाधी घेतली. माऊलींच्या समाधीबद्दल पण भरपूर बोलण्यासारखं आहे महाराज. सध्याच्या सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावरती भरपूर टीका केल्या, पण मी तो भाग शेवटी ठेवेन, कारण तो भाग विज्ञानाचा येतो आणि मी स्वतः वैज्ञानिक असून मला विज्ञानाचं एवढं काही कौतुक नाही की मी त्याचं तुम्हाला कॅलिब्रेशन करून सांगा. घेतली, समाधी घेतल्यानंतर आत्ताची कशी लोक विसरतात ना, तशी ही आत्ताची पद्धत नाही बरं का. जुन्या काळापासून लोक अशीच आहेत. लोक विसरून गेले हो, लोक विसरून गेले. कोण माऊली होत्या, कोण ज्ञानेश्वर माऊली होत्या, कोणता ज्ञानेश्वरी ग्रंथ होता, लोक विसरून गेले. त्यानंतर 400 वर्षांनी जन्म झाला नाथ महाराजांचा, एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांचा जन्म झाल्यानंतर एकनाथ महाराज कुठे होते, पैठणला होते. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये एकदा माऊली गेल्या आणि माऊलींनी सांगितलं, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी चुभती आहे. माझ्या कंठाला हे सगळं खरं आहे बरं का, हे सायंटिफिक नाहीये, हे खरं आहे. म्हणजे असं नाही कुठली भाकड कथा मी सांगते, हे खरं आहे आणि याला सायंटिफिक रिझन देऊ शकत नाही. ज्याला सायन्स कारण देऊ शकत नाही ना, त्याला चमत्कार म्हणतात महाराज. कळतंय ना तुम्हाला. आधी ही लाईट पेटली, चमत्कार झाला, लाईट पेटली, लाईट पेटली. पण ज्या वैज्ञानिकांनी ती लाईट पेटवली त्याने त्याच्या मागचा हेतू, त्याच्या मागचं विज्ञान समजावून सांगितलं, तेव्हा लोकांना कळलं ते काय आहे. तसं हे जे आहे ना चमत्कार घडले, याच्या मागचं सायन्स लवकर उलगडणार नाहीये, कारण सायन्स अजून एवढंच आहे आणि आपलं अध्यात्म किती मोठं आहे. तर ज्या वेळेस पैठणच्या नाथ महाराजांच्या स्वप्नात येऊन माऊलींनी सांगितलं की अजाण वृक्षाची मुळी माझ्या कंठाला चुभती आहे. हा अजाण वृक्षाची कथा सांगून थोडस पुढे जाईन मी. अजाण वृक्ष हा असा आहे, ताई जेव्हा माऊली ज्ञानेश्वर समाधी घ्यायला चाललेले तेव्हा त्यांच्या हातात काठी होती. ती काठी समाधी घेताना सिद्धेश्वरनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूने ते आतमध्ये गेले. गेलाय आळंदीला कधी, गेलाय आळंदीला कधी? फार मोठं दुर्दैव आहे तुमचं हे. तुम्ही अजून आळंदी नाही पाहिली, तुम्ही अजून नेवासं नाही पाहिलं. काय करायचं, आळंदीला जाऊन या एकदा. खरंच मी निक्षून सांगेन आणि मी म्हणणार नाही तुम्हाला आनंद हवा असेल आणि दुःख आहे आणि तुम्हाला हे आहे ते आहे. जा, त्याची गोड. पहिला मुद्दा निक्षून सांगते. परतच्या वेळेस येईन तेव्हा पुन्हा विचारेन. इतर ठिकाणी ट्रिप काढता, सातारहून जास्त लांब नाही हो माझी माऊली, जवळच आहे. जा आळंदीला, एकदा दर्शन घ्या. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या मागे, आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात सुद्धा तोच इतिहास आहे. जेव्हा पार्वती आणि शंकर क्रीडा करण्यासाठी आले होते
तेव्हा त्यांना सांगितलं होतं की पुढच्या कलियुगामध्ये मी इथे जन्म घेणार आहे आणि तुला इथे थांबायचंय. शंकरांना तिथे थांबायचं होतं आणि म्हणून शंकर तिथे सिद्धेश्वरनाथाच्या मंदिरात राहिले, कारण माऊली जन्म घेणार होत्या. कळतंय का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. तर जेव्हा माऊली समाधी घेण्यासाठी सिद्धेश्वरनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूने चाललेल्या, हातात असणारी काठी त्यांनी ताई अशी रोवली आणि ते पुढे गेले. त्या काठीला पालवी फुटली, त्या काठीला पालवी फुटली आणि तो जो वृक्ष झाला तसा वृक्ष कुठेच नाही, म्हणून त्याचं नाव दिलं अजान वृक्ष. तो वृक्ष, त्याचं पर्ण कुठेच नाही, कुठेच नाहीये तो वृक्ष, म्हणून त्याचं नाव दिलं अजान वृक्ष. तो अजान वृक्ष माऊली पैठणला नाथांच्या स्वप्नात जाऊन सांगतात की बाबा ये तू, इथे ये तू, आणि माझ्या कंठाला ही जी मुळी लागते आहे ना ती येऊन तू काढ. नाथ महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा त्यांना कुठेच समाधीचं स्थान दिसलं नाही. सगळीकडे असं रान रान रान, आता कशा बिल्डिंगी दिसतात सगळीकडे, बिल्डिंगी, तसं तिथे त्यांना सगळीकडे रान दिसलं. त्यांनी सगळ्यांना विचारपूस केली, कुठे आहे ज्ञानेश्वरांची समाधी, कुठे आहे महाराजांची समाधी, कुठे स्थान. त्यांना समजलं नाही. कोण म्हणायचे, कोण ज्ञानेश्वर महाराज, कोण कशाबद्दल बोलताय, कारण एवढी वर्ष लोटून गेलेत ना, 400 वर्ष लोटून गेली. त्यानंतर नाथ महाराजांनी समाधी लावली आणि काही दिवसांच्या समाधीनंतर नाथ महाराजांना त्यांनी दृष्टांत दिला की इथे मंदिराच्या मागच्या बाजूला मी आहे, तू ये. दिंडीरोनच ते आले ज्ञानेश्वर महाराज आले. आता आत जाण्यासाठी त्यांना सोय नव्हती. पुन्हा त्यांनी समाधी घेतली आणि पुन्हा त्यांनी समाधीत येऊन सांगितलं की तो नंदू तिथे जा, नंदीजवळ, नंदी बाजूला होईल, मग तू आतमध्ये प्रवेश कर. तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज तिकडे गेले, नंदीजवळ थांबले. नंदी महाराज, आता जो नंदी आहे ना तोच तो नंदी, काही बदलला नाहीये. ज्ञानेश्वर महाराज तिकडे गेले तर नंदी बाजूला झाला आणि मग नाथ महाराज आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की कोणीतरी बसलेली व्यक्ती असेल कोणीतरी ज्याला मी जाऊन कडकडून मिठी मारेन. बरं, हे मी त्यांचं चरित्र वाचलंय म्हणून एवढ्या आत्मविश्वासाने सांगू शकते. नाथ महाराजांना मला वाटलं की तिथे कोणीतरी व्यक्ती असेल, माऊली समोर बसलेले असतील, त्यांना जाऊन मी घट्ट मिठी मारेन, मनातलं सगळं दुःख सांगेन, अध्यात्माबद्दल आम्ही चर्चा करू, ब्रह्माबद्दल आम्ही चर्चा करू, आम्ही एक खूप छान प्रकारचं मिलन होईल. पण झालं वेगळंच. त्यांना तिकडे फक्त काय दिसली, प्रकाशमय प्रतिकृती दिसली, माऊलीची प्रकाशमय प्रतिकृती दिसली. आणि त्यानंतर नाथ महाराज 3 दिवस समाधीमध्ये होते आणि कंटिन्युअस माऊलींनी नाथ महाराजांना जी ज्ञानेश्वरी समजावून सांगितली ती नाथ महाराजांनी ऐकली. आणि पुन्हा नाथ महाराज आपल्या गावी आले, पैठणला आले आणि नाथ महाराजांनी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. आणि आपल्याला आता जी दिसते ती नाथ महाराजांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे. त्यानंतर काय झालं, मग लोकांमध्ये जागृती आली की ज्ञानेश्वरांची अशी ज्ञानेश्वरी आहे. नंतर अनेक लोक त्याच्यावरती टिप्पणी लिहू लागले, अनेक अर्थ लिहितात ना. आता कसं आमच्यासारखे शिकलेले असले, काम धंदा नसला, एखादं पुस्तक उचलायचं, त्याचा अर्थ लिहून काढायचं, मग खाली स्वतःचं नाव लिहायचं, चला आम्ही डॉक्टर नीलमताई बसवते, चला आम्ही एक पब्लिकेशन, आम्ही ऑथर. तसं नव्हतं बरं का त्या काळी. नाना महाराज म्हणून होऊन गेले, नाना महाराज साखरे, बरं का, ज्यांची ज्ञानेश्वरी आम्ही आज तुम्हाला देण्यासाठी आणलीये. काहींना वाटत असेल काय आल्यापासून तारीच बोलतोय, ज्ञानेश्वरी पण दिसत नाही आणि काहीच दिसत नाहीये, ज्ञानेश्वरीच दिसत नाही. बरं, येत आहेत बरं का तुमच्या ज्ञानेश्वऱ्या. त्याआधी थोडासा परिचय म्हणून, नाना महाराज साखरे एक असे होऊन गेले, फार मोठे धनिक होते. त्यांना त्यांच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये प्रवचन ऐकण्याचा योग आला. बरं, आपल्यासारखे ऐकणारे नव्हते ते प्रवचन. नुसतं गेलं, ऐकलं आणि येता घरी काय भाजी बनवायची असं डिस्कस करत घरच्या घरी, उद्या काय ऑफिसमध्ये काम आहे असं डिस्कस करत घरच्या घरी, असे नव्हते ते. त्यांनी ते प्रवचन चांगल्या रीतीने ऐकली. वक्ता सुद्धा तेवढा अधिकारी होता. ती प्रवचन ऐकल्यानंतर त्यांनी विनंती केली की मला सुद्धा या क्षेत्रामध्ये यायचंय, मला माऊलींची ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. तो वक्ता त्यांना म्हणाला की असं संसारामध्ये असताना तुला ज्ञानेश्वरी समजणं अशक्य आहे, जा तू तुझा आधी कारोबार सोडून ये. साखरे महाराज, आता त्यांना महाराज बोलू लागलो, नाना महाराज साखरे, आता त्यांना आपण महाराज बोलू लागलो. ते गेले, त्यांनी त्यांचा सगळा उद्योगधंदा मुलाबाळांच्या नावावरती केला आणि ते पुन्हा आले महाराजांकडे. बोलले, महाराज मी आता माझं सगळं काही सोडून दिलेलं आहे, आता मला तुम्ही ज्ञान द्या.
आता ते महाराज म्हणाले की अजूनही तू योग्य नाहीयेस, अजूनही तू पात्र नाहीयेस, तू आता आधी तुझं घरदार सोडून ये, मग मी तुला ज्ञान देतो. पुन्हा नाना महाराज गेले आणि पत्नीला सांगितलं असा असा मी संन्यास घेतोय आणि मला निवृत्ती दे, मी जातो आहे ब्रह्माच्या प्राप्तीसाठी. पुन्हा नाना महाराज आले अधिकाऱ्याजवळ आणि सांगितलं की मी आता घरदार सुद्धा सोडलेलं आहे. नाना महाराज म्हणले अजूनही तुझं सगळं मिटलेलं नाहीये, आता तू काय कर, तू भोजनही सोडून दे. आता तू काय कर, तू भोजनही सोडून दे आणि माझे विद्यार्थी जिथे भिक्षा मागतात ना तिथे तू भिक्षा मागायला जात जा. बघा बरं का, मगाशी महाराज म्हणाले ना समर्पण, अर्पण कोणीही करेल, अर्पण कोणीही करेल. अर्पण म्हणजे काय हो? अर्पण म्हणजे काय? रस्त्याने भिकारी दिसतोय, माझ्या खिशात 10 रुपये आहेत, 10 रुपये काय कोण देतो? एखादा रुपया असतो, एखादा रुपया आहे तो त्याला मी अर्पण करतो, देवाजवळ पाया पडतो. सगळ्यात छोटा दिसणारा नाणं आपण काढतो खिशातून, सगळ्यात छोटा असा हात खिशात हात घालतो. सगळ्यात छोटं काय लागतंय? 1 रुपया 2 रुपये जेवढा काही अवेलेबल. जाडा दिसला की नाही 5 रुपयाचा कॉइन आहे, नको नको. मग काय सगळ्यात छोटा बुटका असा चपटा 1 रुपया घेतो आणि असं आपण दानपेटीत टाकतो बरं का, त्याला अर्पण म्हणतात. पण मी आलोय तुझ्याकडे, माझ्या देह बुद्धी सकट, माझ्या आत्म्या सकट मी तुझाच झालो, माझ्याकडे काहीच नाही, आता माझ्याकडे काहीच नाही. याला समर्पण म्हणतात, याला समर्पण म्हणतात. आणि समर्पण जो भिक्षा मागतो ना, गौतम बुद्धांची मेन सायकोलॉजी तीच होती, भिक्षा मागण्यामागची. भिक्षा मागणं सोपं नाहीये महाराज. घरी नका जेवण बनवू आणि जा दुसऱ्याच्या दारात भिक्षा मागायला, किती मोठी गोष्ट आहे. सगळा अभिमान काढून बाजूला टाकावा लागतो, अभिमान टाकावा लागतो. काहीच नाही, मी शून्य आहे, या जगामध्ये मी शूद्र आहे, माझं काहीच नाहीये, ही भावना जेव्हा मनात येते ना तोच मनुष्य भिक्षा मागू शकतो. हवं तर ट्राय करा. आपल्यामध्ये काही लोक असतात ना त्या परड्या वगैरे देवीच्या मागायला जावं लागतं ना, किती अवघड असतं होते, काय काय म्हणतात लोक, किती अवघड असतं. तर नाना महाराजांना त्यांनी सांगितलं की तू तुझं जेवण बंद करायचंस, आता माझ्या शिष्यांबरोबर जाऊन भिक्षा मागायचीस. त्यांनी तेही मान्य केलं, ते भिक्षा मागायला जाऊ लागले. भिक्षा मागून जे येईल तेवढंच अन्न ते ग्रहण करायचे. काही दिवसांनंतर ते म्हणले की आता भरपूर दिवस मी तुम्ही सांगितलेली साधना करतोय, आता तरी मला तुम्ही ज्ञान द्या. ते म्हणले अजूनही संपलं नाहीये, आता तू अन्न पाणी सगळं सोडून द्यायचंस. बरं, पाणी सुद्धा सोडून द्यायचं बरं का. लक्ष सोडण्या इतकं ते सोपं नाहीये, कळतंय ना, लक्ष सोडण्या इतकं ते सोपं नाहीये. कळलं का? कळलं ना? रामकृष्ण. बरं, पाणी सुद्धा सोडून द्यायचंस आता तू, तरच तुला ब्रह्माची प्राप्ती. आता नाना महाराजांनी काय केलं? अन्न पाणी सगळं सोडून दिलं. आणि आता नाना महाराज पुन्हा त्या अधिकारी व्यक्तीकडे आले आणि विचारलं. काही दिवसांनंतर परीक्षा घेतली. महाराज आता तरी मी सगळं सोडलंय, आता तरी मला प्राप्ती व्हावी ज्ञानेश्वरीतल्या ब्रह्मज्ञानाची. आता ते अधिकारी व्यक्ती काय म्हणतात? आता तुला ब्रह्मज्ञान देण्यासाठी माझी गरज नाहीये, आता तू स्वतः माऊलींकडे जा, माऊली तुला ब्रह्मज्ञान देतील. काय म्हणाले ते? आता तू माऊलींकडे जा, माऊली स्वतः तुला ब्रह्मज्ञान देतील. आणि आता ती व्यक्ती नाना महाराज साखरे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींकडे आळंदीला आले आणि माऊलींच्या दारामध्ये त्यांनी पुन्हा एकदा विनंती करायला सुरुवात केली. आणि काही दिवसांनंतर माऊलींनी त्यांना दृष्टांत दिला, माऊलींनी स्वतः त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली आणि तीच ज्ञानेश्वरी आज मी तुमच्यासाठी इथे आणली आहे. नाना महाराज साखरे यांनी स्वतः माऊलींच्या मुखातून जी ज्ञानेश्वरी ऐकली आणि त्याच्यावरची जी टिप्पणी जी त्यांनी लिहिली ती साखरे सांप्रदायिकांची ज्ञानेश्वरी, ती आज मी आणली आहे. आमच्या मुंबई पुण्यामध्ये ना एक मोठा प्रकल्प राबवला जातो महाराज, माऊली कोणा संगे म्हणून. काय असतं? माऊली कोणा संगे. तर गीता जयंतीचा उत्सव होता मुंबईमध्ये, तिकडे आम्ही कीर्तन ऐकायला गेलो होतो. घुले महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या गीता जयंतीच्या उत्सवामध्ये त्यांनी माऊली कोणा संगे हा प्रकल्प राबवला होता. तर त्याच्यामध्ये कसं असतं, आपण कीर्तनाला एंट्री करतो ना तिथे नाव लिहायचं, सगळ्यांनी नावं लिहायची, महिलांनी आणि पुरुषांनी वेगळी वेगळी, आणि बॉक्समध्ये ती नावं टाकायची. आता नावं टाकल्यानंतर कीर्तन संपलं, मी कीर्तनकार आहे तर मी महिलांपैकी एक चिठ्ठी काढणार, पुरुषांपैकी एक चिठ्ठी काढणार, ज्याचं नाव येईल त्याला ती ज्ञानेश्वरी भेटणार. तर गेल्या वर्षीच्या गीता जयंतीला घुले महाराजांच्या कीर्तनामध्ये महिलांमध्ये माझं नाव आलं आणि गीता जयंतीला मला ज्ञानेश्वरी भेटली. फार अपेक्षेने मी गेली हो की ज्ञानेश्वरी मला गीता जयंतीच्या दिवशी ती पण घुले महाराजांच्या हस्ते. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. वा 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 वा. आणि ज्ञानेश्वरीमध्ये अर्थच नव्हता, फक्त ओव्या होत्या, पारायण स्वरूपातली ज्ञानेश्वरी. असं मी बऱ्याच लोकांचं पाहिलंय, फार अपेक्षेने जातात पण अर्थ नसतो. आम्ही असं केलं नाही बरं का, कारण आम्ही स्थापन केलेलं जगतछाया फाउंडेशन
हे माझ्या वडिलांचं नाव आहे श्री जगन्नाथ पाचुपते आणि माझ्या आईचं नाव आहे सौ छाया जगन्नाथ पाचुपते. या दोघांच्या नावाने गेल्या वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. मी बोलवायला येतो की या 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 तुम्ही आला अलभ्य लाभ अलभ्य लाभ, शाहरुख खानचा उद्धार झाला, तुम्ही आला मूवी बघायला, असं कोणी बोलतं का? मग का तुम्हाला देवाची बोलवणं लागतं? सारखं देव बोलवणार तेव्हा देव बोलवणार. जन्म कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? काय फक्त कशासाठी दिलाय जन्म? उगाच आपले कुठेतरी खाताय, कुठेतरी काहीतरी करते आणि जाते मरून एक दिवस. कशासाठी जन्म? दुसऱ्यांच्या जन्मावरती मरणावरती ना लोक रडतात, बाई ग मेला ग चांगला होता ग, आणि कितीतरी दिवस रडत राहतात. विसरलास का तू पण मरणार आहेस? पण आश्चर्य वाटतं. म्हणजे याचा अर्थ दुःख होत नाही असं नाही, मान्य आहे मला, पण स्वतःच पण समजून घ्या ना. ते कधीतरी असतं ना अशी ती तिरडी, ती कधीतरी तुमच्यासाठी सुद्धा सजणार आहे. महाराज अशा भाषेत बोलावं लागतं बरं का, अशा भाषेत बोलावं लागतं. चटणी तिखट असते हे सांगून फायदा नाहीये. अशी लाल चटणी घेऊन अशी तोंडात कोंबावी लागते तेव्हा कळतं तिखट आहे ना. अगदी तसंच ती तिरडी असते ना, ती तुमच्यासाठी सुद्धा सजणार आहे. असाच पांढरा कपडा तुझ्यावरही येणार आहे आणि ते धन 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 जळणार, ते तूही एकदा जाणार आहेस. आणि जेव्हा आपण बाहेरच्या देशात जातो विमानात बसून, काय आम्ही गेलो होतो, किती लोक तयारी करतात. 40 किलो अलाउड, 20 किलो अलाउड असतं, सॉरी 2 माणसांना 40 किलो. काय लोक घेतात ताई, तुम्हाला अनुभव असेल. काय लोक घेतात, बरोबर आहे की नाही? काय लोक घेतात, हे घेतात ते घेतात. पण विमानामध्ये जाताना खायचं नेणं अलाउड असतं का? नाही ना. तिकडे जाताना ना तुमची नवी कोरी 4 चाकी देव म्हणतो खालीच ठेवले, नको आणूस. तुमची सुंदर गोरीपान बायको देव म्हणतो खालीच ठेव, नको आणूस. एवढे दिवस तुम्ही क्रीमा लावून सजवलेलं सुंदर शरीर देव म्हणतो खालीच ठेव रे, ते पण नको आणूस. आत्म्याच्या सगळ्यात जवळचा असतो महाराज मनोमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, बुद्धिमय कोश, असे 5 प्रकारचे कोश आहेत. त्यामध्ये प्राणांच्या जो जवळ असतो, आत्म्याच्या जो जवळ असतो, तो सगळ्यात महत्वाचा असतो मनोमय कोश. तो इतका जवळ असतो ना की तो चिकटलेला असतो, असा तो चिकटलेला असतो आत्म्याला. त्यामुळे तुमच्या मरणानंतर सुद्धा तुमचं मन तुमच्या बरोबर येतं. जसं महाराज मगाशी बोलले, तो मनोमय कोश तुमच्या आत्म्याच्या जवळचा असतो, म्हणून मरणानंतर तुमचं मन तुमच्या बरोबर येतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जर निवृत्त मोक्ष मिळवायचा असेल तर आपल्या इच्छांपासून मोक्ष मिळवा. मेल्यानंतर तुमची काही इच्छाच नाहीये, मन आहे पण मोकळं आहे. कशाला जन्म मिळणार आहे? जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे. जर मनातच इच्छा नाहीये, कशाला जन्म घ्यावा लागणार आहे? मग कसली मुक्ती? या जन्मात याच देहात मुक्ती मिळवायची आहे. आणलेली ज्ञानेश्वरी सुरुवातीला तुम्हाला फार अवघड वाटेल, अर्थासकट फार सुंदर ज्ञानेश्वरी आणली. उपकार करायचा म्हणून नाही आणली बरं का, मी तुम्हाला देते तुमच्यावर उपकार करते, बिलकुल नाही. सगळं पुण्य मला भेटणार आहे, सगळं पुण्य मला भेटणार आहे. मला आईशिवाय झोपच नाही यायची, म्हणून मी आपला आईचा पदर धरून जाईल तिकडे. महाराज आता या क्षणी माझ्या लक्षात काही नाहीये, पण तो टाळ आणि मृदुंगाचा घोष माझ्या कानात असाच गुंजाव करत राहतो. त्यानंतर आत्ता या घटनेला 8-9 वर्ष झाली महाराज. माझ्या कानावरती सतत पडणारे ज्ञानेश्वरीचे बोल. दुसरी कुठलीच साधना केली नाही. माझे भाऊ बहीण दोघंही उच्च शिक्षित आहेत, खूप उच्च शिक्षित आहेत. बहीण माझी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, भाऊ अमेरिका भारत येऊन जाऊन असतो. खूप उच्च शिक्षित आहेत सगळेजण, मीही आहे. पण ते बीज माझ्यामध्ये मला कुठेतरी खेळवत होतं, कुठेतरी सारखं आतून वाटत होतं. म्हणून काही वर्षांपूर्वी मी आईला म्हटलं की आई मला माळ घालायची, आग्रह केला मी आईला की मला काही कर पण मला माळ घालायची. माळ घातली महाराज. नंतर ज्ञानेश्वरी वाचायला मी सुरुवात केली. घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यानंतर माझ्या शाळेमध्ये विषय होता मला संस्कृत, त्यामुळे संस्कृत चांगल्या रीतीने कळायचं. म्हणून मी ज्या आजूबाजूला बायका यायच्या ना, त्या सुद्धा भोळ्या भावाने ज्ञानेश्वरी वाचायच्या, पण त्यांना कळायचे नाही, शब्द फुटायचे नाहीत. त्या मला बोलायच्या की नीलम मला याचा अर्थ सांग. मी त्यांना अर्थ सांगायची, मोठ्याने वाचून दाखवायची. असं करत करत वाचताना माझ्या भोवती घोळका जमायचा. मग त्यांनी मला तिथल्या मंदिरामध्ये प्रवचनाला बसवलं आणि प्रवचनानंतर माऊलींची अशी कृपा व्हायला लागली. महाराज खोटं नाही, खरं सांगते, अन्नाच्या एकेका घासाबरोबर मला माऊलींची आठवण अजूनही येते. आणि त्या माऊलींची माझ्यावरती एवढी कृपा झाली की एका क्षणाला मला कीर्तनासाठी बोलवलं गेलं. आज सांगेल मी बिना प्रशिक्षणाचं महाराज,
कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय आणि सायन्सचं शिक्षण घेत असताना PhDच्या वर्षाला पहिल्या वर्षाला असताना मी कीर्तनाला उभी राहिली आणि माझ्या माऊलीने मला अशी साथ दिली की पहिल्या कीर्तनानंतर माझा प्रवास कुठेच थांबला नाही. ना आमच्या घरात कोणी काही करत नाही, पण आज अशी स्थिती आहे आमच्या घरामध्ये माहेरी आमच्या सगळे माळकरी आहेत, सगळे माळकरी आहेत. ही पुण्याई कोणाची आहे? ही पुण्याई माऊलींची आहे. माऊली म्हणजे काय वाटतं? एक साधंसं उदाहरण देऊन जाते तुम्हाला. त्यांना संत समजू नका तुम्ही एका क्षणासाठी, मी सांगते म्हणून संत समजू नका. एक सांगा मला तुम्ही, लहानसं लेकरू आत्ताच्या 14-15 वर्षाच्या मुलांना काय कळतो? काय कळतं? माऊली फक्त 14-15 वर्षाच्या होत्या, आई वडील दोघांनी सुद्धा देहांत प्रायश्चित्त घेतलं, जाऊन त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये स्वतःच्या देहाला टाकून दिलं. आता ही लहान लहान लेकरं 6-7 वर्षाची मुक्ताई, निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी सोपान देऊन आणि आमची छोटीशी मुक्ताई कशी राहिली असेल? वन भटकले स्वतःला न्याय मिळावा म्हणून. जी लोकांची दानदक्षिणा घेऊन ज्याच्यावरती आपल्या पोटाचा गुजारा करावा, तर लोकांनी त्यांची मुंज सुद्धा होऊन दिली नाही. त्यांनी जगायचं कशावरती? आता त्या लहान लेकरांनी काय करावं? आता त्यांनी काय करावं? लोक त्यांना दान द्यायचे ना, ते सुद्धा हिसकावून द्यायचे, घ्यायचे असे. तांदळामध्ये मातीचे खडे, काचेचे तुकडे मिक्सायचे त्याच्यामध्ये, आणि अशा प्रकारचं जेवण आमच्या माऊलींना देण्यात आलं. आणि एवढा अन्याय झाला. आणि एवढ्या अन्यायानंतर पैठणला जेव्हा गेले तेव्हा सगळे म्हणतात की ज्ञाना तू तोंडाने वेद बोलतोस, तुला लाज नाही वाटत? सांग, त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानदेव आहे, सांग तो वेद बोलेल का? तू म्हणतोस ब्रह्म सगळीकडे भरलेला आहे, सांग त्या रेड्यामध्ये ब्रह्म आहे का? तेव्हा आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते छोटंसं लेकरू, विचार करा कोण आहे ते? ज्ञानेश्वरी अजून लिहिलेली नाहीये, लहान आहे ते बाळ, ते रडत रडत म्हणतंय हो मी सांगतो त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. आणि बोलायला लागतं, त्याच्या हात ठेवतो, बोलायला लागतं. आणि थोड्या वेळानंतर जो वेद माऊली बोलतात तो वेद रेडा बोलायला लागतो. साधी गोष्ट आहे महाराजी, साधी गोष्ट आहे. त्यानंतर माऊली अजून होतात की लोकांनी काय केलंय. मग माऊली येतात आणि माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. सच्चिदानंद मेलेल्या माणसाला उभं करतात आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतात. अरे आपण तर जिवंत माणसं आहोत, आपल्याकडून का नाही चांगलं काम करून घेणार? पण मूर्ती घडवण्यासाठी आधी माती तशी असावी लागते. तुम्ही जर वाळू असाल ना, तुमच्याने कुठली मूर्ती घडणार नाही. तुम्हाला जर मूर्ती बनायचं असेल, घडवायला तो बसलेला आहे. माझी माऊली घडवायला समर्थ आहे. तुम्हाला जर मूर्ती रूपात यायचं असेल ना, तर तुम्ही ती चिकट माती व्हा. तो प्रेमाचा ओलावा तुमच्यामध्ये एवढा होऊ द्या ना, एवढा येऊ द्या की तुम्ही बनाल. एक बोलू, माझ्या माता माऊल्यांनो, सगळे माझ्यापेक्षा मोठ्या आहात वयाने. झालं आता, भरपूर केलं तुम्ही, सोडून द्या आता, सगळं सोडून द्या. सुरुवातीला नाही कळणार माझ्या माऊलींचे बोल, नाही कळणार. फार अन्याय माऊलींनी सहन केला आहे. एवढं सगळं सहन करून सुद्धा आमची माऊली जाताना म्हणते, जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता विश्वात्मके देवे एने वागयत्ने तोषावे. म्हणजे काय? तोषोनी मज द्यावे पसायदा नहे. आता विश्वात्मक्या देवा, हे देवा, ह्या विश्वाच्या देवा, कोणी विष्णू नाही म्हणत आहे, कोणी शंकर नाही म्हणत आहे, या सगळ्यांचा जो ईश्वर आहे, हे देवा तू काय कर? आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे. ज्याच्या ज्याच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडतील त्याची तू पूर्णता कर. आपण म्हणू का हो असं? आपण म्हणू का असं? आज सांगते, एवढं सगळं करते, इकडचे ह्या गावाला जाते, त्या गावाला जाते, महाराज खोटं नाही बोलणार. ते पाकिट घेताना, तिथला एक अन्नाचा घास खाताना मला फक्त आठवण येते माऊलींची, फक्त आठवण येते माऊलींची. आज मला ज्ञानेश्वरीमध्ये ह्यांनी मनोगत लिहायला सांगितलं आमच्या यजमानांनी. तुमच्याकडून काहीतरी मनोगत लिहा, जेणेकरून लोकांकडे तुम्ही कायमस्वरूपी शब्दाने राहाल, म्हणून मनोगत लिहायला गेलं. महाराज, पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत डोळ्यातली अश्रुधारा थांबत नव्हती माझ्या. काय लिहायचं माऊली संदर्भात? आज त्यांचे शब्द बोलते म्हणून तुम्ही येऊन माझ्या पाया पडता. आज त्यांचे शब्द बोलते म्हणून बाहेर गेल्यावरती तुम्ही ताई बोलता. एवढंच नाही, आज माझी आई, माझे वडील साधी BSTतले कामगार आहेत. आज माझ्या आईचे भौतिक स्वरूपात सांगते, 3 फ्लॅट मुंबईला, आणि एवढी शिकलेली सगळी मुलं आहेत. 3ही मुलं शिकलेली आहेत. तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही माझी माऊली, कधीच काही कमी पडून देणार नाही. प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक पावलो आणि पावली माऊलीने मला एवढं दिलेलं आहे की माझं एकच लक्ष आहे की घरोघरी ज्ञानेश्वरी. मला एकच कार्य, मी नाही नेणार आहे. मी कोण आहे नेणारी? भरपूर लोक येऊन गेले, त्यांनी प्रयत्न केला, सगळे करतायत. त्याच प्रवाहातला मीही एक बिंदू आहे.
माझं कार्य आहे त्याच प्रवाहाने जायचं आणि त्याच प्रवाहाचं कार्य करायचं. आणि माझं हे सद्भाग्य आहे की मी तुम्हा लोकांना ज्ञानेश्वरी देणार आहात आणि तुम्ही फार विनम्रतेने ती स्वीकारणार आहात. फक्त एकच तुम्हाला विनंती करेन मी की जी ज्ञानेश्वरी तुम्ही घेणार तिचं रोज पठण करताना कधी नॉनव्हेज खाऊन बसू नका. ज्ञानेश्वरीला सुंदरसं नारंगी रंगाचं एक वस्त्र घ्या नवीन, बरं का. ते वस्त्र तिला नेसवा सुंदरपैकी आणि तिच्याशी ना आई म्हणून संवाद साधा. आई म्हणून असं नका. आपण काय करतो माहितीये महाराज, आपण प्रत्येकाला ना न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन बोलतो. तू आहे ना, तू असंच केलंस म्हणून समोरचा तुमच्याशी भांडायला उठतो. पण तुम्ही जर त्याला बोललात ना, काय रे बाबा तू असं काय केलंस, काही अडचण होती का, फरक आहे ना, शब्द तेच आहेत. म्हणून ना आपल्याला देवाशी सुद्धा बोलता येत नाही. म्हणून आपल्या सगळ्या आरत्या या संतांनी लिहिल्यात, बरोबर आहे ना. घालीन लोटांगण वंदीन चरण आणि डोळ्याने पाहिन रूप तुझे. घालीन लोटांगण, आपल्याला नाही बोलता येत देवाशी, देवा मी तुला लोटांगण घालीन, तुझे चरण वंदन करीन, डोळ्याने तुझं रूप पाहीन आणि देवा प्रेमाने मी तुला ओवाळीन. आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपण त्या संतांच्या आरत्या बोलतो. त्या आरत्या नीट बोलत जा. माऊलींसमोर ते वस्त्र घालून जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न पडेल, गांधीजी बोलून गेलेत. गांधीजी बरं का, ज्यांचे रुपये आपण वापरतो ना आता, इज व्हेरी फेमस. आपल्याला सेल्फी काढून टाकावी लागते सोशल मीडियावरती. गांधीजींच्या सेल्फी सगळीकडे आहेत. गांधीजी बोलून गेले की मला आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असली ना, मी जाऊन गीता ग्रंथ उघडतो, मी जाऊन गीता ग्रंथ उघडतो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि हे खरं आहे. कुठला इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी श्लोका, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी अध्याय, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी चॅप्टर, तुम्ही काहीही उघडा, तुमच्या मनात जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तुम्हाला. जादू आहे, करून बघा तुम्ही. मी अनुभवलंय भरपूर वेळा. जेव्हा कुरुक्षेत्रावरती अर्जुन संभ्रम अवस्थेत होता, कुरुक्षेत्रावरती अर्जुन संभ्रम अवस्थेत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याची संभ्रम अवस्था काढली होती आणि कर्म कसं करावं हे सांगितलं होतं. तसे आपण अनेक जण संभ्रम अवस्थेत आहोत. तर ते संभ्रम अवस्था काढण्यासाठी त्याच भगवान श्रीकृष्णांनी कलियुगामध्ये जन्म घेऊन तीच गीता पुन्हा एकदा माई बोलीत सांगितली, ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीचं मनोगत लिहिलंय, मी तुम्हाला 2 शब्दात वाचून दाखवेनच नंतर. दुसरी गोष्ट, ती वस्त्र घाला, तिची पूजा करा, रोज रोज हळदी कुंकू व्हा, 5 ओव्या का होईना वाचा तुम्ही तिच्या. ओवी वाचली की खाली अर्थ असतो, अर्थ वाचा तिचा, ओवी अर्थ दोन्ही वाचा. जर समजलं नाही तर घाबरू नका, 2-3 वेळा वाचा. तरीही नाही समजलं तर पुढे जा, पुढे गेल्यावरती तुम्हाला संदर्भ लागत जाईल. पहिल्यांदा वाचून नाही कळाली, दुसऱ्यांदा वाचा. ज्या दिवशी पारायण होईल, पहिलं पारायण, स्वतःला अभिनंदन करा स्वतःचं की चला मी पहिलं पारायण संपवलं. पारायण झालं की सुंदरसा कलश घ्या, कलशामध्ये पाणी भरा, कलशावरती आंब्याचं ढाळं ठेवा, 5 पानं ठेवा, त्याच्यावरती सुंदरसा नारळ ठेवा, श्रीफळ ठेवा. त्या कलशाला 5 दिशांनी कुंकवाची बोटं लावा किंवा दश दिशांनी बोटं लावा. कलशाला हळदी कुंकू व्हा, समोर पान ठेवा, सुपारी ठेवा, त्याला गणेश माना आणि त्या गणेशाचं पूजन करा. हे कधी सांगते? पहिलं पारायण झाल्यावर ज्ञानेश्वरीची समाप्ती करण्याचं सांगते. त्याचं पूजन करा. त्यानंतर तिचं वस्त्र बदला, दुसरं वस्त्र घाला आणि आधीचं वस्त्र ते टाकून देण्याची गरज नाही, ते तुम्ही देवाऱ्यामध्ये पुन्हा वापरू शकता, देवाच्या खाली अंतरण्यासाठी वगैरे पुन्हा वापरू शकता. तिचं वस्त्र तुम्ही बदला. कळलं तुम्हाला? आणि जेव्हा वाचाल तेव्हा दिवा आणि अगरबत्ती घ्यायला विसरू नका. कितीही गरम झालं ना, मला माहिती प्रॉब्लेम काय असतात. सगळे घरातले म्हणतात पंखा नको बंद करू, दिवा लावलायस, पंखा नको बंद करू, दिवा लावलायस, असे सगळे म्हणतात. पण त्यांना माझं थोडा वेळ थांबा, पण दिवा लावा. आणि अतिशय घरामध्ये कोणी पेशंट असेल आणि लय चिडचिड, पेशंट म्हणजे कोण, लयच काय लोक चिडचिड करतात माहिती असेल ना, तुमची सौ किंवा तुमचे श्री कोणीतरी असतीलच ना, उगाच तन 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 अशी लोक असतात, उगाच तन तन करतात. अशी लोकांना ना पेशंट म्हणतो आम्ही. पेशंट काम क्रोधाच्या भवरोगाने रोगीत झालेले असतात अशी लोक. अशा लोकांवरती चिडायचं नाही. अच्छा चिडलास का, तूच तो रोगी, तूच तो रोगी आहेस, तू रोगी आहेस. त्याच्याकडे बघून हसायचं, काय झालं बाबा, का चिडलास तू, त्याच्या रोगावरती आपल्याकडे उपाय आहे. आपण आध्यात्मिक आहोत. आजपासून तुमच्याकडे ज्ञानेश्वरी आली म्हणजे तुम्ही आध्यात्मिक झालात ना, मग आपण त्याच्यावरती शांततेने उत्तर द्यायचं. ठीक आहे, त्याला म्हणायचं 5 मिनिटं थांब, मग पंखा लावतो, ज्ञानेश्वरी समोर दिवा लावायचा, सगळ्यात शेवटी पसायदान बोलायचं. 5 ओव्या वाचून झाल्यावरती पसायदान पाठ नसेल तर ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्या ह्या पसायदानाच्या आहेत, पसायदान बोलायचं. शक्य असेल तर आरती ज्ञानराजा ही आरती घ्यायची आणि मग रोज ज्ञानेश्वरीवर उठायचं. अशा रीतीने समाप्ती करायची.
पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून रोज 5 ओव्या वाचायच्या शकाल. उत्कृष्ट प्रकारचं कीर्तनासाठी आपल्याला तुकाराम महाराजांचे अभंग अभ्यास करावे लागतात. तर या गोष्टींचं तुम्ही पालन करा, तुम्ही नक्की पुढे जाल आणि तुमच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये तुम्ही बदल अनुभवाल. एका शब्दात सांगेन, महाराज अध्यात्म म्हणतात ना महाराज, की दुःखापासून निवृत्ती होते, किंवा सगळेच जण म्हणतात दुःखापासून निवृत्ती होते अध्यात्माने वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सगळं माहिती, त्यामागचं लॉजिक मी तुम्हाला सांगेल. किचन मध्ये आपल्या एक फडका असतो, एक कपडा नेहमी असतो. आपण काय करतो, पातेल्यामधलं दूध खूप तापलं, आता ते उतरवायचंय, उतू जाईल ते. आता गॅस बंद करू नाही शकत, पुन्हा फोडणी टाकायची, दूध उतरवून तिथे कढई ठेवायची. मग आपण काय करतो, असं हाताने घेतो, दूध खाली ठेवतो. हाताने घेतो का नाही, मग काय करतो आपण, त्यांनी डिस्टर्ब केलं पण अभंग होता बरं का, धन्यवाद. तर आपण काय करतो, दूध हाताने उचलतो का, पातेल हाताने उचलतो नाही, कशाने उचलतो, चिमटा किंवा फडका किंवा ग्लोव्ज, जे काही असेल ते. तर आपल्या आयुष्यातलं ना, आपल्या आयुष्यातली कर्म, आपल्या आयुष्यात येणारं भोग, जे आपले संचित प्रारब्ध, या सगळ्यापासून कीर्तनात मी याच्या व्याख्या सांगितल्या होत्या, जर तुमच्या लक्षात असतील तर. संचित प्रारब्ध क्रियमान कर्म, याच्यापासून जे आपल्याला भोगायला आलेलं आहे, यात काहीही बदल नाही होणार आहे. दुधाच्या टेम्परेचर मध्ये महाराज काहीच फरक नाही पडणार आहे. पण आपल्याकडे एक गोष्ट असणार आहे, ती म्हणजे सांडशी, ती म्हणजे चिमटा, ती म्हणजे पकड. तुमच्या आयुष्यातलं दुःख, तुमच्या आयुष्यातलं कर्म काही बदलणार नाही, पण तुमच्याकडे अध्यात्मरूपी चिमटा असेल, तुमच्याकडे अध्यात्मरूपी ग्लोव्ज असतील, जेणेकरून तुम्ही तुमचं दुःख कमी कष्टामध्ये त्याचं निवारण करा. ही अध्यात्माची महती आहे. हे अध्यात्म तुमच्या आयुष्यात घडतं, दुःख झेलण्याची एक वेगळी पॉवर तुम्हाला देतं, तुम्हाला असं सुपरमॅन बनवतं. आता आमच्या आयुष्यात दुःख कमी आहेत, कधीतरी भेटा पर्सनल मध्ये, सांगतो आम्ही पण, बरोबर आहे ना. कमी दुःख आहेत का, पण ती सांगत बसायची नसतात, आवश्यकता नाहीये त्याची. सगळ्यांनाच दुःख आहे, म्हणतात ना, नागडे गेलो उघड्याकडे, हे तशातली गत आहे. त्याच्या बाबतीत पडायचं नाही, आपण ज्ञानेश्वरी खोलायची. हल्ली आम्ही हे साधन, आम्ही आता भागवत कथा करायला लागल्यापासून हे साधन मुद्दा म्हणून सांगते, भागवत कथा करतो, कारण थोडीशी पब्लिसिटी. आम्ही हल्ली घेऊन फिरतो, म्हणजे माळ असते त्याच्यामध्ये, टेन्शन नाही घ्यायचं. समोर जर जास्त वटवट करायला लागला ना, रोज हात आत घालायचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याने तिकडे काही बोलू दे, आपण आपलं सुरू ठेवायचं. तसं तुम्ही सुद्धा करू शकता. ही अध्यात्माची महती आहे. आणि आज जी ज्ञानेश्वरी तुमच्यापर्यंत येणार आहे, त्या ज्ञानेश्वरीची छान पूजा करा. माझी म्हणतात ना, आई आहे ती संतांची संगत म्हणतात, कलियुगी संत झाले फार, कलियुगी संत झाले फार. त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता खाली यायला लागली, त्याची गुणवत्ता खाली यायला लागली. अशा कलियुगामध्ये जायचं तरी कुठे, अशा कलियुगामध्ये पाहायचं तरी कोणाकडे. म्हणून ज्या संतांचा सहवास मला क्षणोक्षणी लाभतो, त्या संतांना आज मी तुमच्या सहवासामध्ये पाठवणार आहे. त्या संतांचा सहवासाचा तुम्ही उपभोग घ्या. त्या संतांना आपल्या सगळ्या मनातल्या अडचणी सांगा. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्याच्याकडे आहे, ते वाचा. त्याच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात त्याचं आचरण करा. तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि तुमच्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कीर्तनामध्ये आम्ही संकल्प सोडला होता की आम्ही एक, तुम्ही सांगा तेवढ्या लोकांना ज्ञानेश्वरी देऊ, पण म्हणतात ना, भक्तीला शक्तीची जोड असावी. अगदी त्याप्रमाणे राजूदादा पाठीशी उभे राहिले. ते म्हणाले की ताई, अजून काही लोकांना जरी ज्ञानेश्वरी हवी असतील तरी आम्ही स्पॉन्सर करू, पण तुम्ही घेऊन या ज्ञानेश्वऱ्या. म्हणून आम्ही जास्त संख्येने आज होता येतील तेवढ्या, बरं का, कारण तिथूनही समोरून मिळणं एवढं अवघड असतं. एवढ्या प्रमाणामध्ये होता येईल तेवढे आम्ही घेऊन आलो आहोत आणि आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू. आणि राजूदादांचे आणि विशेषतः ताईंचे आम्ही खूप खूप आभार मानू, कारण ताई इतक्या सुंदर कौशल्यपूर्ण त्यांनी हा सगळा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला. आणि कमी वेळात, काही 4-5 दिवसापूर्वी मी त्यांना संपर्क केला होता की ताई असं आम्ही येत आहोत. तर त्यांनी एवढ्याच कमी काळामध्ये हा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यांचे मी आभार मानेन. आणि महाराज इथे उपस्थित आहेत दोन्ही, त्यांचे मी खूप आभार मानेन. आणि तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा आपल्या छानशा ताईला, मी स्वतःला छान बोलून घेते बरं का, तुम्ही सुद्धा स्वतःला छान बोलून घेत जा. तुम्ही सगळे खूप छान आहात, आपण सगळेच खूप छान आहोत, पण आपण ना आपली शेजारी म्हणतो म्हणून आपण स्वतःला कमी समजतो बरं का, असं असतं थोडक्यात ते. आपण सगळेच खूप छान आहोत, छान राहूया आणि सुंदर रीतीने ज्ञानेश्वरीचा रोज अभ्यास करूया. एवढे बोलून माऊलींच्या चरणी आजचं सगळं कार्य जे असेल माझ्या आई वडिलांच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पित करेन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.